बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी येते नांदेडच्या हदगावमधून। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हदगाव यांच्या वतीने महिला मार्गदर्शन मेळावा संपन्न। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष अमोल पाटील कदम यांच्या नियोजनामध्ये हदगाव येथील शिवपार्वती मंगल कार्यालय येथे महिला संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। या महिला मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याच्या महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या। महिला मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज्य शासनाच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा त्यांनी महिलांना केले आहे। यावेळेस राष्ट्रवादी अजित पवार गट सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या महिला मेळाव्याला मात्र महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित झाल्याचे दिसून आले आहे। आदिती तटकरे महिला बाल कल्याण विकास मंत्री जे लाडक्या बहिणीचं जे ऑनलाईन झाले फॉर्म त्याचा अप्रूव्हल देऊन येत्या 17 तारखेला लाडक्या बहिणीच्या अकाउंटला खात्यामध्ये हे पैसे पडतील हे सरकारच्या वतीने जनजागृती करत आहेत। काही लोक अफवा करत आहेत, अफवा न बळी पडता थेट मंत्री आज जनतेच्या संपर्कात आल्या म्हणजे खरोखर शासन या लाडक्या बहिणीसाठी किती अग्रेसिव्ह आहे आणि किती काम करते हे सर्वसामान्य ग्रामीण भागात येऊन दौरा करणे म्हणजे 100% त्याचा लाभ भेटण्यासाठी आज मंत्री या ठिकाणी आल्या होत्या आणि विविध प्रकारच्या आमच्या मागण्या होत्या ते सुद्धा या निमित्ताने पूर्ण होतील। कारण हदगाव हिमायतनगरमध्ये आमची कुठली सत्ता नसल्यामुळे एका शेतकऱ्याच्या पत्राच्या आधारे मंत्री आज या ठिकाणी येऊ शकतात ही आमच्या पक्षाची खूप मोठी ताकद आहे। मंत्री तत्कालीन तुम्हाला खूप तुमची प्रशंसा केली, येणाऱ्या काळात विधानसभेसाठी तयार राहा असं काही येणाऱ्या काळामध्ये अजितदादा पवारांनी जे महायुतीमध्ये जो निर्णय होईल त्या निर्णयासोबत आम्ही राहू। मात्र जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये दादा जे निर्णय देतील ते आम्ही त्याचं अनुकरण करून त्या प्रकारे आम्ही वाटचालीस तयार राहू। म्हणून जॉईंट अकाउंट नाही, तुमच्या हक्काचं स्वतःचं बँकेचं खातं असावं हे बंधनकारक यासाठी आहे की तो निधी जो आहे हा तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी आहे, तुम्हाला आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी आहे। म्हणून ती अट आपण त्यामध्ये टाकलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण अधिक आपल्या दृष्टिकोनातून स्वतःला आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून वापर करावा अशीच मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांनाच विनंती करीन। ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला आम्ही या निधीचं वितरण हे करणार आहोत, म्हणजे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी 16 किंवा 17 तारखेला आम्ही ती प्रोसिजर करणार, म्हणजे रक्षाबंधनच्या आधी ओवाळणी ही त्या निमित्ताने तुम्हाला मिळणार आहे। आणि म्हणूनच ज्या काही लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा या निमित्ताने माझी विनंती राहील की ज्यांचे अजून अकाउंट वैयक्तिक अकाउंट जर आपण उघडलेले नसले तर तुम्हाला आणखी ही संधी आहे। पहिल्या टप्प्यातली नोंदणी ही आपली 31 ऑगस्ट पर्यंत आहे आणि जरी तुम्ही अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये भरला असेल तरी तुम्हाला लाभ जुलै महिन्यापासूनचा मिळणार आहे। त्यानिमित्ताने हा सन्मान निधी वितरित होणार आहे। ही एकमेव योजना आहे जिथं माझी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका ही सुद्धा लाभार्थी आहे, म्हणजे ती